आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। आपल्या पारंपरिक पिकांना फाटा देत जालन्यामधील एका शेतकऱ्यानं 1.25 एकर शेतीमध्ये चिकू पिकाची लागवड करून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। ही झाडं तब्बल 30 वर्षांची असून शेषराव राऊत यांचा मुलगा दत्ता शेषराव राऊत हे सुद्धा या बागेची निगराणी करतात। आतापर्यंत 1 लाख रुपयांच्या चिक्कूची विक्री केली असून आणखीन 2 ते 2.5 लाख रुपयांचे चिक्कू बागेमध्ये असल्याचं शेतकरी दत्ता राऊत यांनी सांगितलंय। रब्बी हंगामातील हरभरा काढणीला सुरुवात झालेली आहे। नवीन हरभरा बाजारामध्ये दाखल झालाय। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवशी 4790 क्विंटल हरभऱ्याची विक्रमी आवक झाली आहे। बाजार समितीमध्ये वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। खुल्या बाजारामध्ये हरभऱ्याला चांगले दिवस आल्यामुळे शेतकऱ्यांना विक्रीकडे कल वाढलाय। सध्या बाजारामध्ये हरभऱ्याला प्रति क्विंटल 5900 ते 6200 रुपयांपर्यंत दर मिळतोय। हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक वेळा रेशनिंगचा काळा बाजार झाल्याचं उघड झालंय। गोरगरिबांना दिलं जाणाऱ्या रेशनिंगचं धान्य पिकअपद्वारे काळा बाजार चालणाऱ्या वाहनावरती कोळसा परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत 50 क्विंटल तांदूळ, 16 क्विंटल गहू यासह 5,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केलेला आहे। इगतपुरी तालुक्यामधील वैतरणा धरणामधील अतिरिक्त संपादन जमिनी शेतकऱ्यांना परत देण्यासाठी दिरंगाई होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। अगोदरच्या सरकारनं सूचना देऊनही प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दिरंगाई झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। लवकरात लवकर जमिनी परत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वाशिममध्ये मागील काही दिवसांपासून तापमानामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे। यामुळे बाष्पीभवन वाढून जलसाठ्यांची पातळी खालावतेय। आधीच शेतीसाठी वारेमाप उपसा होत असताना आता तापमानामुळे जलपातळी खालावतेय। त्यामुळे अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाईची समस्या उद्भवण्याची शक्यता वाढली आहे। वाशिम जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी कापसाच्या दरामध्ये प्रचंड घसरण झाल्याचं दिसत होतं। अनेक शेतकऱ्यांनी दर घसरण्याच्या शक्यतेमुळे कापसाची विक्री केली। अनेक शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेनं कापूस साठवूनही ठेवला। कापसाचे दर जवळपास 8,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले। त्यामुळे कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। यंदा हळदीचा भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये कर्नाटकमधील शेतकऱ्यांना क्विंटलला 41,102 रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक भाव मिळालाय। हळद मार्केटच्या इतिहासामध्ये क्विंटलला जादा दर मिळत असल्यामुळे सोन्याची झळाळी मिळालेली आहे। त्यामुळे सांगलीच्या हळद मार्केटची विश्वासार्हता वाढल्याचे सभापती सुजय शिंदे यांनी सांगितलंय। मागील 2 महिन्यांपासून हळदीचा नवीन हंगाम सुरू झालाय। चालू वर्षी उत्पादन कमी झालं असल्यामुळे हळदीचा दर वाढतोय। बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये निघालेल्या हळद सौद्यांमध्ये 41,101 प्रति क्विंटल दर मिळालाय। राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय आयोजित कृषी यांत्रिकीकरण दिवस आणि आधुनिक कृषी यंत्र आणि अवजार प्रदर्शनाचं उद्घाटन झालं। यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आंबेडकर यांनी यांत्रिकीकरणाची गती वाढवण्यासाठी कोल्हापूरमध्ये कृषी अवजार यंत्र परीक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करू असं प्रतिपादन केलंय। तसंच कृषी विद्यापीठामधील माती परीक्षण केंद्रामध्ये विविध सुधारणा करण्याबाबतही आमदार आंबेडकर यांनी मार्गदर्शन केलं। हिंगोलीमध्ये कांद्याची लागवड केली जाते, मात्र मागील काही आठवडाभरापासून वातावरण ढगाळ असल्यामुळे बियाणा कांद्याला याचा फटका बसतोय। ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य व्हायरसचा प्रादुर्भाव कांद्याच्या पिकावरती झालाय। या व्हायरसमुळे पिकाचे शेंडे पिवळे पडतायत, तसेच वाढ देखील खुंटलेली आहे। परिणामी कांद्याच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे। बीडच्या माजलगाव इथे कर्मवीर एकनाथ आवाड ऊसतोड कामगार मानवी हक्क अभियानाच्या वतीनं ऊसतोड कामगार हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये डॉक्टर मिलिंद आवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। ऊसतोड कामगार तोडणी दरामध्ये 34% वाढ आणि मुकादमाला 1% वाढ याची अंमलबजावणी करावी। लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडगर कामगार महाविद्यालयाची अंमलबजावणी करावी, तसेच कामगारांसाठी कायदा करण्यात यावा यासह विविध मागण्या या ऊसतोड परिषदेमधून करण्यात आल्या। आता कृषी विषयक बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपामध्ये। बातमी आहे हवामान बदलासंदर्भातली। कमाल तापमानामध्ये वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। मागील आठवड्यामध्ये झालेल्या गारपीट आणि वादळी पावसानंतर राज्यामध्ये आता उन्हाचा चटका वाढू लागलाय। राज्यामध्ये पुढील 5 दिवस कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका आणि तापदायक वातावरण वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। अरुणाचल प्रदेशमध्ये बहुतांश भागामध्ये, जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसासह हिमवृष्टी झाली आहे।
धाराशिव जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसतायत। जिल्ह्यामधील धरणांनी तळ गाठलेला आहे। धाराशिवमधील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या तेरणा धरणामध्ये तर अक्षरशः भेगा पडल्यात। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे। जर पाहिलं तर यावर्षी कुठल्याही प्रकारचा पाऊसकाळ जो आहे तो ऐन पावसाळ्यामध्ये झालेला नव्हता। आपण धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या तेरणा धरण परिसरामध्ये आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर हे धरण जे आहे ते संपूर्णतः कोरडं ठाक पडलेलं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर पाहिला तर पाण्याचा लवलेशही आपल्याला शिल्लक असलेला पाहायला मिळत नाही। त्याचबरोबर जर पाहिलं तर येथील जे काही धरणातील हा जो काही खालचा भाग आहे, तळ जो आहे तो जर आपण पाहिला तर अक्षरशः या तळाला भेगा पडलेलं चित्र कुठेतरी पाहायला मिळतंय। तर दुसरीकडं जे काही शंख शिंपले जे असतात, जे धरणाच्या अत्यंत खालच्या बाजूला असतात ते देखील आता उघडे पडलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळं ही जी परिस्थिती आहे ती कुठेतरी मराठवाड्यातील जे काही दुष्काळ आहे तो दाखवण्यासाठी पुरेशी आहे। एकंदरीतच राज्य शासनानं या धाराशिव जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करून अनेक महिने उलटून गेलेले आहेत। मात्र मदतीचा एक छदामही अजूनही जिल्ह्यातील शेतकरी असतील नागरिकांपर्यंत पोहोचलेला नाही आहे। त्यामुळं लवकरात लवकर दुष्काळाची ही दाहकता जी आहे ती कुठेतरी शासनानं समजून घेणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर मदतीची तरतूद देखील करणं गरजेचं बनलेलं आहे। ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, तेर। आतापर्यंत तुम्ही बुलेट ट्रेन पाहिली होती, मात्र आम्ही तुम्हाला बुलेट ट्रॅक्टर दाखवणार आहोत। चंद्रपूरमधील ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमामध्ये बुलेट ट्रॅक्टर चर्चेचा विषय ठरतोय। बुलेट ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलेलं आहे। ही बुलेट ट्रॅक्टर 3 चाकी आहे। या ट्रॅक्टरचं वजन केवळ 450 किलो आहे। जमिनीची मशागत आणि आंतर मशागतीसाठी ही ट्रॅक्टर उपयुक्त ठरणार असल्याचं सांगण्यात आलंय। नांगरणी, फवारणी, डवरण, पिकांची तोडणी अशी सर्व कामं बुलेट ट्रॅक्टरद्वारे केली जाऊ शकतात। ट्रॅक्टर 4 फुटी ऊसाच्या सरीमध्ये ऊसातली पूर्ण मेहनत करून माती चढून सगळं व्यवस्थित काम करू शकतंय। 2-3 वर्षापर्यंत त्या ऊसामध्ये काम करू शकतंय आणि ऊस किती गुण चाललं तर काम करू शकतंय। आणि सगळ्यात महत्त्वाची समस्या लोकांची झाली आहे सोयाबीन खुरपणीची। सोयाबीन खुरपणीसाठी आज कुठलाच ट्रॅक्टर पिकात घालता येत नाही। तर हे ट्रॅक्टर सोयाबीन खुरपणी एकदम इझी प्रकारे पिकात जाऊन सोयाबीन खुरपणी करताय आणि फवारणी पण करताय। 20 फूट रान एका टायमाला फवारत जात आहे हे ट्रॅक्टर। बुलेट ट्रॅक्टर हा शेतकऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। 7 लाखाच्या आत ट्रॅक्टर, त्याची ट्रॉली आणि नांगरटीपासून तर मळणीपर्यंत सगळे अवजारं या बुलेट ट्रॅक्टर मार्फत सहज करू शकतो। बुलेट ट्रॅक्टर जो आहे ह्याला लागणारा स्पेस आपण कोणत्याही शेतामध्ये इव्हन थोडंसं चिखल असलं तरी शेत आपण सहज जाऊ शकतो आणि सगळं कामं वेळेत करू शकतो। वेळेवर ते कामं सगळं शेतकरी बांधव आपल्याच घरी जर ट्रॅक्टर अवेलेबल असेल तर फवारणी सुद्धा आपल्याला वेळेत करतात। म्हणजे सगळ्या शेतातले सगळे जे ॲक्टिव्हिटी आहेत ती वेळेत करतात। हा एक चांगलाच वरदान आहे। आणि विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजनेमध्ये हा DBTवर सुद्धा 50% अनुदानावरती उपलब्ध आहे। मग शेतकऱ्यांनी एक 5-10 शेतकरी मिळून जर गट म्हणून जर एकत्र आणलं तर हा एक चांगला शेतामध्ये शेतीचे कामं करण्यासाठी पर्यायी मार्ग आहे। आता बातमी जालन्यामधली आहे। जालन्यामधल्या जाफराबाद इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरण आंदोलन केलंय। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालयापर्यंत सरण रचून मोर्चा काढण्यात आला। अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं रब्बी पिकांचं अतोनात नुकसान झालंय। नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये हेक्टरी मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। सरकारने 8 दिवसांमध्ये मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मंत्रालयामध्ये जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांनी दिला आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत मिळाली पाहिजे। शेतकऱ्यांचा पीक विमा हा तात्काळ त्यांच्या खात्यात जमा झाला पाहिजे आणि जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचं नुकसान भरपाईमध्ये समावेश करून त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा मागण्यांसाठी, त्याचबरोबर शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा झाला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आज सरण रचून स्वतःचं आंदोलन केलं। 8 दिवसाच्या आतमध्ये जर प्रशासनाने आणि सरकारने आमची दखल घेतली नाही तर याच्यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही एकदम मंत्रालयात करू किंवा या सरकारच्या दारात करू। मात्र आता मागे हटणार नाही असा इशारा आमचा या सरकारला आहे।
यंदा हळदीचा भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काढण्यात आलेल्या सौद्यामध्ये कर्नाटकमधील शेतकऱ्याला क्विंटलला 41,102 रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक भाव मिळालाय. हळद मार्केटच्या इतिहासामध्ये क्विंटलला जादा दर मिळत असल्यामुळे सोन्याची झळाळी मिळालेली आहे. त्यामुळे सांगलीच्या हळद मार्केटची विश्वासार्हता वाढत असल्याचं सभापती सुजय शिंदे यांनी सांगितलंय. मागील 2 महिन्यांपासून हळदीचा नवीन हंगाम सुरू झालाय. चालू वर्षी उत्पादन कमी झालं असल्यामुळे हळदीचा दर वाढतोय. बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारामध्ये निघालेल्या हळद सौद्यांमध्ये 41,101 प्रति क्विंटल दर मिळाला. आता आपण पाहूयात यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा. आपल्या पारंपरिक पिकांना फाटा देत जालन्यामधील एका शेतकऱ्यानं 1.25 एकर शेतीमध्ये चिक्कू पिकाची लागवड करून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. जालना जिल्ह्यातील मार्डी येथील शेषराव राऊत यांनी 1995 मध्ये आपल्या 1.25 एकर शेतामध्ये 33 बाय 33 फुटाच्या अंतरावरती 50 चिकूच्या झाडांची लागवड केली. या चिकूला 5 वर्षांपासून फळं लागण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला उत्पन्न कमी मिळालं म्हणून यामध्ये त्यांनी आंतरपीक देखील घेतलं. आता ही झाडं तब्बल 30 वर्षांची झाली असून शेषराव राऊत यांचा मुलगा दत्ता शेषराव राऊत हे या बागेची निगराणी करतात. आतापर्यंत 1 लाख रुपयांची चिक्कूची विक्री झाली असून आणखी 2 ते 2.5 लाख रुपयांचे चिक्कू बागेत असल्याचं शेतकरी दत्ता राऊत सांगतात. चिक्कूचं बाग लावेल आहे, चांगलं उत्पन्न भेटतंय सध्या तरी. याला पाणी थोडं कमी लागतं आणि औषधाची काही फवारण्याची काही जास्त गरज नाही याला. आणि आता सध्या मी विक्री आंबडलाच करतोय, तर 50 ते 60 रुपये किलो चिक्कू विकतो मी माझ्या म्हणजे मंडीत विकतो आंबडला. जमीन तुमची हलकी असली तरी चालते, मध्यम स्वरूपाची चालते आणि भारी पण चालते. फक्त त्याला असं आहे की जास्त पाणी बी नको पाहिजे त्याला. पाणी असल्यावर ते जास्त थोडे पिवळसर पडतात ते. पारंपरिक शेतीला फाटा देत नांदेडमधील तरुण शेतकरी आपल्या 1.5 एकर शेतामध्ये टरबूजाची लागवड करून लाखोंचं उत्पन्न मिळवतोय. नांदेड जिल्ह्यामधील धर्माबाद तालुक्यामध्ये पाटोदा थडी या गावामध्ये एकनाथ रोंटे या तरुणानं आपल्या शेतामध्ये 1.5 एकर शेतामध्ये टरबूज या फळाची लागवड केली. तर सोबतच हिरवी मिरची हे आंतरपीक त्यांनी घेतलंय. 90 दिवसांपासून टरबूज तोडणीला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारामध्ये 10 ते 11 रुपये प्रति किलो टरबूजाला भाव मिळतोय. टरबूज लागवडीपासून आतापर्यंत 80,000 इतका खर्च आला असून 3 लाखांचं उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे. तर मिरची हे पीक विनाखर्च केवळ नफा होणार असल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. या शेतकऱ्यांनी आधुनिक प्रयोग करून शेतीचं उत्पन्न वाढवण्याचं आवाहन केलंय. जे काही टरबुजासोबत जे काही फवारणी असेल, खते असतील, ते पूर्ण टरबुजाला गेलेलं आहे. टोटल सगळं काही खर्च धरला, नांगरटी सगळं काही बेड मारणं, ठिबक वगैरे, तर आतापर्यंत 80,000 रुपये टरबुजाला खर्च आलेला आहे. टरबुजामध्ये मार्केट सध्या 10 रुपये प्रमाणात चालू आहे, 11 रुपये 10 रुपये. तरी अंदाजे उत्पादन मला 30 टन असं अपेक्षा आहे. तरी 3 लाखाचा माल झाल्यास 80,000 रुपये वजा करून 2,20,000 रुपये 3 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये हे उरतात. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय आयोजित कृषी यांत्रिकीकरण दिवस आणि आधुनिक कृषी यंत्र आणि अवजार प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. यावेळी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर यांनी यांत्रिकीकरणाची गती वाढवण्यासाठी कोल्हापूरमध्ये कृषी अवजार यंत्र परीक्षण केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करू असं प्रतिपादन केलंय. तसंच कृषी विद्यापीठामधील माती परीक्षण केंद्रामध्ये विविध सुधारणा करण्याबाबतही आमदार आबिटकर यांनी मार्गदर्शन केलंय. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उन्हाळी भुईमूग पिकावरती रोग किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आढळलेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला आहे. खरीप नंतर उन्हाळी पीक म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाची लागवड केली आहे. मात्र सध्या या भुईमूग पिकावरती तंबाखू पिकावरील कटवर्म नावाच्या अळीचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतोय. महागाव तालुक्यामधील शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावरती कृषी विज्ञान केंद्राचं पथक बांधावरती गेल्याचा दावा कृषी विभागानं केलाय. किडीवरती प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय. पिकावर तंबाखूचे पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि सध्या जी काही त्याची अवस्था आहे ती
म्हणजे तिसऱ्या अवस्थेत आहे ती. याच्यामध्ये स्पर्शजन्य आणि सिस्टेमिक दोन्हीही कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक औषधांचा वापर जर केला तर त्याच्यामध्ये नियंत्रण मिळू शकते. जसे की क्लोरोपायरिफॉस आहे, क्लोनाट्रिपॉल आहे, ह्यासारखे जर औषधं वापर केले तर त्याच्यामध्ये निश्चितच नियंत्रण होऊ शकेल. उन्हाळ्याची चाहूल लागताच उपवासाचे वाळवणाचे पदार्थ तयार करण्यासाठी महिलांची लगबग सुरू झालेली आहे. त्यामुळे मालेगाव बाजार समितीमध्ये बटाट्याची विक्रमी आवक झालेली आहे. मालेगावमध्ये उन्हाचा तडाखा चांगलाच वाढलाय. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्षभर लागणारे उन्हाळी पदार्थ करण्यात व्यस्त आहेत. खास करून यामध्ये उपवासाचे पापड, कुरडया, वेफर्स, साबुदाणा पापड आदी पदार्थ बनवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. उन्हाळी वाळवण म्हणजेच आपल्या मराठमोळ्या संस्कृतीची खास ओळख असते आणि यासाठी आता लगबग सुरू झालेली आहे. मालेगाव बाजार समितीमध्ये रोज 70 ते 80 टन बटाट्याची आवक आणि विक्री देखील होती आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच महिला वर्गामध्ये वाळवणाचे पदार्थ तयार करण्याची लगबग सुरू असते आणि त्यातच उपासाचे जे पदार्थ असतात त्यात बटाट्याचे वेफर्स झाले, कुरडई, चकल्या या इत्यादी पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आता मालेगाव बाजार समितीमध्ये बटाट्याची जी आवक आहे ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आज आपण आलो आहोत मालेगाव बाजार समितीच्या या परिसरात आणि आपल्यासोबत काही बटाट्याचे व्यापारी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की बटाट्याचा जो बाजारभाव आहे तो काय आहे आणि किती आवक वाढली आहे. तुमचं नाव काय? पंकज खेळणार. किती रोज आवक होती बटाट्याची आणि काय रेट असते? बटाट्याची आवक रोज 5-6 गाड्यांची 7-8 गाड्यांची आवक होते. आवक वाढली, सध्या वेपर सीझन चालू झाला आहे त्यामुळे 7-8 गाड्यांची आवक होते. 70-80 टन रोज माल मालेगाव मार्केटला खपला जातो. काय साधारण रेट असेल? साधारण रेट आजच्या पोझिशनला 15, 16, 17 रुपये मालेगाव मार्केटला विकला जातो. वेपर क्वालिटी. बाकी मग ते जे आग्रा साईडचे बटाटे येत आहेत ते विकले जात आहे 12, 13, 14 रुपये. काय सांगाल, बटाट्याची जी आवक होती ही कुठून मालेगाव बाजारात येते? ही गुजरात आणि आग्रा. गुजरातहून आवक आहे जास्त प्रमाणात गुजरात आणि आता गुजरातच चालेल. वेपर क्वालिटी गुजरातात की जेणेकरून मालेगाव बाजार समितीमध्ये गुजरातचा जो बटाटा आहे तो त्याची आवक मोठ्या प्रमाणावर होते आहे, कारण वेपरसाठी तो बटाटा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.